नमस्कार बालमित्रांनो, आज आहे संकष्टी, ती पण श्रावणातली संकष्टी. आणि आज आपण छान छान मोदक करतो घरी, गणपतीची पूजा करतो आणि देवाकडे आशीर्वाद मागतो चांगल्या आरोग्यासाठी, आपल्या सुखी परिवारासाठी. तर आज आपण एक गमतीशीर गोष्ट बघूया बालगणपतीची. पण ती गोष्ट आज मी तुम्हाला मराठीतून सांगणार नाही आहे, तर मालवणीमधून सांगणार आहे. मालवणीबद्दल तुम्ही ऐकलं असेलच. मालवणी ही काय आहे? मराठीची बोलीभाषा आहे आणि अतिशय गोड अशी भाषा आहे, जी ऐकायला कानाला अतिशय गोड वाटते. आणि कोकणातली माणसं तुम्हाला माहितीच आहेत कशी प्रेमळ आहेत ती. कारण मी पण कोकणातलीच आहे, त्याच्यामुळे मला मालवणी भाषा ही अतिशय प्रिय आहे. आणि आज एक प्रयोग करूया की तुम्हाला ही गणपतीची छोटीशी गोष्ट मी सांगणार आहे मालवणीतून. आणि ज्यांना मालवणी येत नाही त्यांनासुद्धा बघा समजतं का तुम्हाला, आणि तुम्हाला कसा वाटला हा प्रयोग, हा नक्की मला तुम्ही सांगा. तर चला चालू करूया आजची संकष्टीनिमित्त छोटीशी बालगणपतीची गोष्ट, पण मालवणीमधून. तर तुमका माहितीच आहे ना की कैलास पर्वत असतो, त्याच्यात थंय रवत असतात. कोण रवत असतात? शंकर, पार्वती आणि गणपती. आणि एके दिवशी काय होता ना, त्या गणपतीचा असता वाढदिवस. मग गणपती त्या दिवशी खूप खुश असता की आता माझी आई माझ्यासाठी काहीतरी बनवतली, मग मी खातलंय. मग काय झाला, पार्वती गेली गणपतीकडे आणि पार्वतीने विचारल्यान का की रे, तुझो बड्डे असा ना, आज तुझो वाढदिवस असा, तर तुका मी काय करू, तुका खावाक काय हव्या? तर गणपतीनं अजिबात विचार नाही केल्यान, गणपतीनं पटकन सांगून टाकल्यान, माका खाऊक मोदक हवेत. मग पार्वती म्हटली की अच्छा ठीक आहे, मी बनवतोय तुझ्यासाठी मोदक, मी बनवत आहे. हां, तू थवसर बस, तू हैसर, मी तोपर्यंत मोदक बनवत आहे. मग पार्वतीने काय केल्यान, मस्तपैकी तिने उकड काढल्यान, नारळ घेतल्यान, नारळ खवल्यान, त्याचा मस्तपैकी सारण बनवल्यान पार्वतीने. आणि चटा ती लागली मोदक वळूक. आणि काय झालेला, तिच्या बाजूकच बसलेलो गणपती आणि पार्वतीनं आपल्या बाजूक ना एक ताट ठेवलेल्यान. तर पार्वती काय करत होती, पटापटा ती मोदक बनवत होती आणि ती काय करत होती, थैसर ठेवत होता, त्या ताटात त्या मोदक ठेवत होता. पण गणपती इकडे काय करत होतो, जशी त्याची आई पार्वती थंय मोदक ठेवत होती ना प्लेटमध्ये, तर गणपती काय करत होतो माहिती आहे, गणपती पटापटा तो मोदक उचलून खात होतो एकीकडे. आणि असा चालला होता, पार्वती मोदक करत होती आणि गणपती पटापटा मोदक खात होतो. असा करता भराभर त्यांना पार्वतीने सगळे मोदक बनवल्यान. आणि मग शेवटी त्याने हुश्य केल्यान की झाला बाबा एकदाचा काम, एकदाचे मोदक बनवून झाले बाबा, आता माझ्या गणपती खाऊक देतंय, माझ्या राजाक खाऊक देतंय. म्हणून तिने ताटाकडे बघल्यानंतर काय, ताटात तर कायच नव्हता, सगळा ताट आपला रिकामा. मग ती कालो इतको राग त्यांना बघल्यान गणपतीकडे. तर गणपती थंयसर मस्त निवांत बसलेलो, ढेरीवरती हात फिरवत बसलेलो. मग पार्वती चिडली आणि पार्वतीने त्याला बोलवल्यान की काय रे गणपती, हैसर मी मोदक ठेवलेले खै गेले? मग गणपती म्हणालो, मी खाल्लंय, एक तू करत होतस ना, तर माका रावला नाही गे, म्हणून मी खाऊन टाकलंय. तर पार्वतीक एवढो राग आलो. पार्वती म्हटल्यान, तुका आता मी जेव्हा काय देऊ दुपारी, तू आत्ताच सगळे मोदक खाऊन टाकलंस, ह्याचा काय करू काय मी आता तुझा? आता तू काय एकच मी शिक्षा देतलंय, असं उभं राहू आणि पायाचे अंगठे पकड. तर गणपती म्हटलो की ठीक आहे, गे बाय पकडतंय. म्हणून गणपती लागलो वाकाक, पण त्याका काय वागता येईना, त्याची असं ढेरी एवढी मोठी आलेली. पण आपलं गणपती प्रयत्न करता पण त्याका काय जमणार नाही. आणि इकडे पार्वती नुसती चिडलेली. तेवढ्या तिकडनं कोण आला माहिती आहे काय, तिकडनं आले शंकर, तिकडनं आले महादेव. आणि त्यांनी येऊन ना सगळं प्रकार बघितल्यान लांबून शंकरान. आणि शंकर देव गेले थंय पार्वतीजवळ आणि तिका म्हटले, गे ह्या काय चालला, त्याका तू शिक्षा किद्या दिलं, असं किद्या त्याका उभं केलं, आणि ह्या काय तू कशा केवढा संतापलंस? तर पार्वती म्हणता कसा शंकराक की ओ, ह्यानं असा केल्यान, मी मोदक करत होतोय ह्याच्या जेवणासाठी आणि ह्याने सगळे मोदक ना खाऊनच टाकल्यान, आता काय का जेव्हा काय देऊ मी? तर शंकर लागले हसाक. मग पार्वती अजूनच चिडली. पार्वती म्हटली, तुमका हसाक काय झाला? तर शंकर म्हटले कसे, त्याच्या बड्डेसाठीच तू करत होतस ना, त्याच्या वाढदिवसासाठीच करत होतस ना तू,
तर मग त्यानंच खाल्ल्यान. गणपतीच्या वाढदिवसासाठी तू मोदक करत होतंस आणि ज्याच्यासाठी तू मोदक करत होतंस त्यानंच त्या मोदक खाल्ल्यान सगळं, आणि परत तू त्याकाच शिक्षा देतस त्याच्या वाढदिवसा दिवशी. मग पार्वतीक आपली चूक कळली. मग पार्वतीन गणपतीक जवळ बोलवल्यान आणि त्याका प्रेमान जवळ घेतल्यान. अशी होती बालगणपतीची छोटीशी गोष्ट. आणि ही मालवणीतली छोटीशी गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा. आणि ह्या गोष्टीमध्ये थोडे इंग्रजी शब्दसुद्धा आले, म्हणजे बर्थडे किंवा, तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही मराठीतले पर्यायी शब्द आपल्याला माहिती आहेत, पण काही असे शब्द आहेत की ज्या आपल्या बोलीभाषेत आपण पटकन वापरून जातो आणि इंग्लिश मिश्रित मराठी हल्ली बोलायची सगळ्यांना सवय लागलेली आहे. तर असेच काही शब्दांची गमती जमती करत आपण अजून काही नवीन गोष्टी बघूया, अजून नवीन प्रयोग करूया. आणि तुम्हाला हा आजचा प्रयोग कसा वाटला आणि आजची छोटीशी गोष्ट कशी वाटली